जपानसारख्या शांत आणि शिस्तप्रिय देशात मस्जिद बांधकामावरून एवढा मोठा वाद का पेटला? हा प्रश्न सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलाय. फुजिसावा शहरात हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि आंदोलनाने जागतिक लक्ष वेधून घेतलं. हा विरोध फक्त एका धार्मिक स्थळाला नाही तर बदलत्या समाज रचनेविरोधात उभा राहिलेला संघर्ष आहे. लोकसंख्येतील बदल, परदेशी कामगारांची वाढ आणि सांस्कृतिक ओळखीचं रक्षण या सगळ्या गोष्टी या वादाच्या मुळाशी आहेत. आज या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणामागची खरी कारणं आणि मोठं चित्र समजून घेऊया. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. 12 एप्रिल 2026 कांगावा प्रांतातील फुजिसावा शहरातील मियाहारा जिल्ह्यात हजारो स्थानिक रहिवासी एकत्र आले. हे शहर जपानच्या समुद्र किनाऱ्यावर वसलेलं शांत आणि पारंपरिक. इथे एका नव्या मशिदीचं बांधकाम प्रस्तावित आहे. ही फुजिसावातील सर्वात मोठी मस्जिद असेल. बांधकाम करते धार्मिक संस्था दार उस सलाम आणि फुजिसावा मस्जिद संघटना. जमीन 2022 मध्ये खरेदी झाली, पण ऑक्टोबर 2025 पासून शहराला 2500हून अधिक तक्रारी आल्या. या शहरातील रहिवाशांचा मुख्य आक्षेप ही मशीद जवळच्या शिंटो मंदिरापेक्षा मोठी असेल. तिच्या उंचीमुळे आणि 5 वेळा होणाऱ्या अजान म्हणजेच प्रार्थनेमुळे आवाज, वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या निर्माण होईल. आमच्या शांततेत व्यत्यय येईल असं स्थानिक म्हणतात. काहींनी तर मुस्लिम कब्रस्तान ही नको असल्याचं स्पष्ट सांगितलं. जपानमध्ये शवदाह प्रथा प्रचलित आहे. तिथे मुस्लिम रूढी वेगळ्या आहेत. रस्त्यावर भाषणं, फ्लायर, सोशल मीडियावर मोहीम. एका युट्यूबरने या मुद्द्याला राष्ट्रीय स्वरूप दिलं. काही फ्लायर्समध्ये गुन्हेगारीच्या अफवा पसरवल्या गेल्या, ज्यांना काही माध्यमांनी खोट्या म्हटलं आहे. तरीही आंदोलन इतकं मोठं झालं की पोलीस तैनात करावे लागले. हा वाद आता फक्त एका शहरापुरता मर्यादित राहिलेला नाही, तो जपानच्या बदलत्या वास्तवाचा आरसा आहे. जपान जगातील सर्वात समजूतदार एक संध समाज म्हणून ओळखलं जातं. इथे परदेशी लोकसंख्या फक्त 2 ते 3%, पण 2010 नंतर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, तांत्रिक प्रशिक्षणार्थी आणि कामगार विशेषतः इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश येथून येत आहेत. यामुळे या शहरामध्ये मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मशिदीची संख्या दुप्पट झाली. येथील स्थानिक रहिवासी म्हणतात, आम्ही आपली संस्कृती, शिस्त आणि शांतता गमावू इच्छित नाही. काहींना वाटतं की मल्टीकल्चरिझम जपानच्या व एकताला आव्हान देत आहे. मस्जिद संघटनेने सांगितलं की ते जबाबदारीने काम करतील. अजान आतून वाजेल, वाहतूक व्यवस्था स्वतः सांभाळतील आणि समुदायांशी संवाद साधतील. यावेळेस शहर प्रशासन म्हणतं, कायद्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विरोध असला तरी कायदेशीर प्रक्रियेनुसारच निर्णय होईल. या वादामध्ये दोन्ही बाजू आहेत. एकीकडे हजारो स्थानिकांची भावना, आमच्या घरात आमचे नियम. दुसरीकडे जपानमधील मुस्लिम समुदाय म्हणतो, आम्हीही जपानी नागरिक आहोत, आम्हाला देखील प्रार्थना स्थळ हवं. काही डाव्या गटाने हेट स्पीच म्हणून विरोधकांवर टीका देखील केली आहे. पण हा मुद्दा आता फक्त धर्माचा राहिला नाही, तो लोकसंख्याशास्त्र, शहरी नियोजन, सांस्कृतिक ओळखीचा आहे. जपानमध्ये आजपर्यंत कठोर इमिग्रेशन धोरण ठेवलं आहे. आता कामगारांची गरज वाढत आहे. त्यामुळे हा सांस्कृतिक संघर्ष पुढील काही वर्षात अनेक शहरापर्यंत पसरू शकतो. जपानसारख्या देशातही जेव्हा लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा ते केवळ एका इमारतीला विरोध करत नाहीत, ते आपल्या जीवनशैलीच्या रक्षणासाठी आवाज उठवतात. फुजिसावा आंदोलन हे जागतिक चर्चेचं केंद्र बनलं आहे. कायद्यानुसार मस्जिद बांधली जाईल की नाही हे भविष्यात ठरेल, पण एक गोष्ट निश्चित, जपान आपल्या शांततेसाठी लढत आहे. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील, देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.